एक मिनिट फक्त मी कसं आहे, आज आपला पहिला दिवस आहे आणि नवीन राज्य सुरू झालेलं आहे, तर जे काही नियम बियम सगळे राम राज्य सुरू झालेलं आहे. खरं म्हणजे 289 हा कामकाज सुरू होण्याच्या अगोदरचा जो विषय काय आहे की अतिशय महत्त्वाची घटना घडली असेल तर सर्व कामकाज स्थगित करावं आणि ही चर्चा घ्यावी असा हा नियम सांगतो. पण हल्ली होतंय काय, 289 दुपारी घ्या. आणि जर 289 दुपारी मान्य झालं तर अगोदरच्या झालेल्या कामकाजाचं काय करणार? आता तो हळूहळू मागे 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 चाललाय. मग नंतर प्रश्नोत्तराच्या तासानंतर 289 घ्यायचं ठरवलं होतं, कारण प्रश्नोत्तरासाठी आपण 45 दिवसाची नोटीस देतो, खूप मेहनत होते, खूप तास जातात. पण आता हळूहळू तो 289 मागे चाललाय. तर आपण परत एकदा सगळी नियमावली, बिझनेस आपला जो आहे तो पूर्ववत करावा अशी आपल्याला विनंती करतो आणि या 289 ला सुरुवात करतो. हा 289 आहे हा आता जी परप्रांतीयांची मुजोरी जी वाढत चाललेली आहे दिवसेदिवस, मुंबई आणि महानगर जे MMR रिजन आहे या रिजन मध्ये जी काही मुजोरी चाललेली आहे, ह्या मुजोरीचं हे ज्वलंत उदाहरण आहे. कल्याण पश्चिमेला योगीधाम परिसरात अजमेरा हाइट्स या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी घरात धूप लावल्याच्या कारणास्तवरून सोसायटीत राहणारे अखिलेश शुक्ला व त्यांची पत्नी गीता शुक्ला आणि लता कळविटे यांच्यात वाद झाला. या वादामध्ये शुक्ला यांनी मराठी माणसाचा अपमान होईल असे शब्द वापरले. मी मंत्रालयात काम करतो व मला मराठीचे सांगू नको, तुझ्यासारखे 56 मराठी माझ्या समोर झाडू मारतात. मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस मधून फोन केला तर तुमची पूर्ण मराठीची हवा निघून जाईल अशा शब्दात शुक्ला यांनी या सोसायटीत राहणारे देशमुख यांच्याशी वाद घातला. सोसायटीच्या बाहेरून 8 ते 10 गुंड मुलांना बोलवून मारहाण करून धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर वार करत त्यांना गंभीर जखमी केले. सदर व्यक्ती महाराष्ट्र शासनाच्या MTDC डिपार्टमेंट मध्ये मॅनेजर आहे का अकाउंटंट आहे माहित नाही. एवढी मोठी घटना होऊनही पोलिसांनी या इस्माला अद्याप अटक केलेली नाही. पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचे दिसत आहेत. शुक्ला या व्यक्तीला तात्काळ नोकरीतनं बडतर्फ करावे अशी आम्ही मागणी करतोय. पण त्याच अगोदर ज्या 2 घटना घडल्या होत्या, खडकपाडा येथे मुलुंड येथील शिवसदन सोसायटीमध्ये मराठी महिलेला एका गुजराती माणसाने कार्यालयासाठी जागा नाकारली का, आता ती मराठी आहे म्हणून. तिसरा प्रकार घडला होता गिरगावामध्ये, एका मराठी महिलेला मारवाडी व्यापारी सांगतो आता बीजेपीचं राज्य आलेलं आहे, मराठी बोलावं लागेल. अरे काय चाललंय मराठी आणि गुजराती, या मारवाडी बोलावं लागेल. या मुंबईचं गुजरातीकरण आणि उत्तर भारतीयकरण चाललंय का? ज्या पद्धतीची दादागिरी, तुम्ही ट्रेन मध्ये जा, तुम्ही कुठेही जा, ज्या पद्धतीची दादागिरी केली जाते आणि ही कशाच्या जोरावर केली आहे, हा सत्तेचा मा झालाय की भारतीय जनता पक्षाला ज्या पद्धतीने नाही ते बोलतात ना, ते बोलतात सभा नाही हा सत्तेचा माज. तुम्हाला काय सांगितलं, त्या माणसाला सांगितलंय, ज्या माणसाच्या बाबतीत मी बोलतोय त्याचं वाक्य या संदर्भात कृपा करून आपण खाली बसा, मी उभा राहिलेलो आहे. मला असं वाटतं की 289च्या माध्यमातून आपण जो काही प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या संदर्भामध्ये आजच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये हा विषय दर्शवत नव्हता, तरी पण या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आपल्याला हा विषय मांडण्यासाठी दिला होता. आणि असे अपशब्द जर कोणते असतील तर ते तपासून निश्चित स्वरूपामध्ये काढण्याच्या संदर्भात सूचना देत आहे. आणि म्हणून कृपया विखे साहेब बोला. अप्पाजी महोदय, जो विषय या ठिकाणी मांडला असा अप्पाजी महोदय, मराठी माणसाचा अपमान या राज्यामध्ये कोणी सहन करणार नाही. अध्यक्ष महोदय, मराठी माणसावर अन्याय होत असेल तर पहिल्यांदा आपलं आमचं सरकार अध्यक्ष महोदय त्या मराठी माणसाला मागे उभे राहील. तर अप्पाजी महोदय, हे पराभवाच्या मानसिकतेने बाहेर येत आहे. आज फक्त त्या घटनेचं राजकारण करतात. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, घटनेचं राजकारण होत आहे.
मराठी माणसाच्या मागे आपलं महायुती सरकार खंडित सभापती महोदय ही जी घटना घडली असेल ती घडलेली आहे, चौकशी केली जाईल, कारवाई केली तर सभापती महोदय स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात लक्ष राखतील. सभापती महोदय आता यांच्याकडे सांगण्याकरता काही नाही आहे. सत्तेचा माल यांचा सत्तेचा माल राज्याच्या जनतेने म्हणून राहिला सभापती महोदय, आणि आता सामान्य जनतेत सरकार राज्यामध्ये आलेलं आहे. सभापती महोदय फक्त विरोधाकडे विरोध करायचा, आपल्या स्वतःची पूर्णच्या अध्यक्ष सभापती महोदय जनार्दन जो आहे हा आपल्याला महायुतीच्या बाजूला आहे, आणि म्हणून फक्त मराठी माणसाचं भांडण करायचं. मराठी माणूस हे सत्तेत असताना सभापती महोदय कोणी कोणत्या वरिष्ठ मंत्री आपल्याला त्या संदर्भामध्ये निवेदन मराठी माणसं ही फक्त मतं घ्यायची आणि सातत्यानं मराठी माणसं अन्याय करायची भूमिका समोरकडे घेतली. आमचं सरकार मराठी माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे आहे. या घटनेची चौकशी करण्याच्या संदर्भात सूचना दिली सभापती महोदय. केवळ सभापती महोदय राजकारण करायचं आहे, स्वतःची जाणवलेली आहे. मराठी माणसाचं फक्त वेगळी प्रेम आहे, मराठी माणसाच्या बद्दल कुठल्या सहानुभूती नाही, कुठल्या भावना नाही सभापती महोदय, आणि म्हणून या घटनेचा आम्ही निषेध करतो. परंतु यांचा सत्तेचा मान महाराष्ट्र जनतेने उतरवा विधानसभेमध्ये याचा होणार आहे अध्यक्ष महोदय, आणि म्हणून हे जे वक्तव्य केलेलं आहे सत्तेचा मान झाला म्हणून हे त्याचे अध्यक्ष सभापती महोदय ते या कामकाजातून काढावा अशी आमची आपली विनंती आहे. मुख्यमंत्र्यांचं ऐकू इच्छितो. दोन्ही बाजूचं 289च्या संदर्भामध्ये मी ऐकून घेतलेलं आहे, आणि लिखित स्वरूपामध्ये सभागृहाच्या भावना लक्षात घेता सभागृह मी 10 मिनिटासाठी स्थगित